नमस्कार, डी 24 तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। 8/6/2018 मध्ये देवपूर येथील बोरसे नगरमधील रावसाहेब पाटील व वैभव पाटील यांच्या हत्या प्रकरणात 13 आरोपी यांना शिक्षा आज धुळे न्यायालय यांच्या माध्यमातून देण्यात आली। यावेळी प्रतिक्रिया देताना सरकारी वकील रवींद्र तवर साहेब यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले, दिनांक 8/6/18 रोजी देवपूर येथील वानखेडकर नगरजवळ बोरसे नगर होते, त्या ठिकाणी मयत रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव पाटील यांच्यावरती बाजीराव पवार यांच्या सांगण्यावरून कट रचण्यात आला होता आणि त्यानुसार दोघांची निर्गुण हत्या करण्यात आली होती। यात एकूण 13 आरोपी होते। 13 आरोपींपैकी 11 आरोपींना डबल जन्मठेपेची शिक्षा मेहरबान न्यायमूर्ती जयश्री पुलाटे यांनी ठोठावली आहे। त्यापैकी एक आरोपी जो होता वैभव उर्फ सोनू अरुण पवार याची निर्दोष मुक्तता केलेली आहे। त्या निकालाविरुद्ध आम्ही हायकोर्टात जाणारच आहे। त्याप्रमाणे विक्की वैस याला भादवी कलम 212 प्रमाणे 5 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे। दुर्मिळातली केस ही अशी होती की ज्याच्यामध्ये 11 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। याच्यात रावसाहेब पाटील हा बाजीराव पवार याने बाळापूर ग्रामपंचायत मध्ये इलेक्शन झाले होते, त्या बाजीराव पवारच्या अगेन्स्ट त्यांनी काम केलं होतं। याच्यावरून त्यांची धुसफूस चालू होती। त्यानंतर 6 तारखेला दांडी पौर्णिमेच्या कार्यक्रमावरून परत त्यांची धुसफूस सुरू झाली। 7 तारखेला पण परत त्यांनी वैभव पवारला पण धमकी दिली, वैभव पाटीलला धमकी दिली। ह्या सलग घटना झाल्यानंतर 8 तारखेला ही खुन्नस काढण्यासाठी त्यांनी एक कट रचला आणि स्वस्तिक टॉकीज येथे बरेच आरोपी एकत्र आले। त्यांनी हा कट कसा रचला या बाबतीत पण आम्ही पुरावा दिला। तो पुरावा ग्राह्य धरून भादवी कलम 302 व 120B प्रमाणे बाजीराव पवारला पण यांनी यात दोषी धरलेले आहे। एकूण 11 लोकांना जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। ही पहिली शिक्षा आहे। दुहेरी जन्मठेपेमुळे त्यांना आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागेल असं एकूण दिसतंय। धुळे न्यायालयात 13 आरोपीपैकी 11 आरोपांना या ठिकाणी शिक्षा देण्यात आली। जयश्री कोलटे मॅडम यांच्या ठिकाणी हा खटला सुरू होता। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जानी पवार, डी 24 तास पुणे चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।